नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ठरवलेल्या कार्यक्रमात आमूलाग्र बदल झाला होता. पूर्वी विचार केल्यानुसार अतिदूर पूर्वेकडे जाण्याऐवजी अनपेक्षितपणे उद्भवलेल्या पण परस्परांना जोडणाऱ्या परिस्थितीच्या साखळीमुळे मी दक्षिणेकडे खेचलो गेलो होतो. त्या योग्याने केलेल्या दाव्यानुसार अंगठीच्या या रत्नात खरोखरच काही गूढ सामर्थ्य असेल का असं मी स्वतःलाच विचारू लागलो. मी कितीही मोकळ्या मनाचा असलो तरी वैज्ञानिक शिस्तीत वाढलेल्या माझ्या मनाला हा विचार तितकासा पटत नव्हता. शेवटी हा लाभ नुकसानाचा विचार मनातून काढून टाकून शंकारूपी पालीला हाकलून लावण्यात मी यशस्वी झालो. तरीही माझ्या विचारांच्या मागून आपलं डोकं हळूच वर काढणारी अनिश्चितता मला बेचैन करीतच राहिली. त्या संन्याशाचं निवासस्थान असणाऱ्या पर्वताच्या दिशेने माझी पावलं इतकी निश्चयाने का पडत आहेत? महर्षींच्या बाबतीत अनिच्छा असूनही पिवळी खपणी घालणारी ही दोन माणसं परस्परांशी जुळवून नियतीचे दूत बनून माझी नजर महर्षींकडे का वळवत आहेत? मी इथे नियती हा शब्द रूढार्थाने वापरला नसून यापेक्षा अधिक चांगला शब्द मला सुचत नसल्यामुळे त्याचा उपयोग केला आहे. वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या घटनाही एखाद्याच्या जीवनाचं चित्र पूर्ण रेखाटण्यात कधीकधी अनपेक्षित भूमिका बजावतात हे मी गत अनुभवातून चांगलंच शिकलो आहे. आमचा तो ट्रेन प्रवास संपला. त्याचबरोबर फ्रान्सच्या ताब्यातील भारताचा पॉंडेचेरीपासून 40 मैलाचा छोटा भागही आम्ही ओलांडला. त्यानंतर आणखी अंतर्गत भागात नेणाऱ्या कमी वापराच्या शांत रेल्वे शाखेने प्रवास सुरू केला. पण त्यासाठी एका अंधाऱ्या कोंदट प्रतीक्षागृहात जवळपास 2 तास वाट पाहावी लागली. प्रतीक्षागृहाच्या बाहेर सुब्रमण्यमची, त्या सत्पुरुषाची अंधाऱ्या प्लॅटफॉर्मवर पाय मोकळे करणारी उंच मूर्ती चांदण्याच्या प्रकाशात काहीशी भूतासारखी तर अर्धवट मानवी वाटत होती. शेवटी वेळ टळून गेल्यानंतर अधूनमधून धापा टाकणारी ती ट्रेन एकदाची आली आणि आम्हाला सोबत घेऊन पुढे निघाली. आमच्याबरोबर फार थोडे प्रवासी होते. पुढचे काही तास मी चंचल स्वप्न भरल्या झोपेत होतो. माझ्या सोबत्याने मला जागे करेपर्यंत झोपेची ही गुंगी कायम राहिली. आम्ही एका छोट्या स्टेशनवर उतरलो आणि ती ट्रेन रुळावरून चाकं घासत शांत काळोखात दिसेनाशी झाली. रात्रीचं साम्राज्य अजून संपलं नव्हतं म्हणून आम्ही एका उघड्या आणि सोयी सुविधा नसलेल्या छोट्या प्रतीक्षागृहात बसलो. तिथे असलेला रॉकेलचा छोटा दिवासुद्धा आम्हीच लावला. दिवसाने रात्रीवर आपलं वर्चस्व गाजवावं म्हणून आम्ही शांतपणे वाट बघत बसलो. शेवटी आमच्या खोलीच्या मागील छोट्या खिडकीच्या गजातून फिक्कट पहाट उगवली आणि कणाकणाने पुढे सरकू लागली. त्या खिडकीतून दिसू शकेल तितक्या परिसरावरून मी नजर फिरवली. पहाटेच्या विरळ धुक्यातून एकाकी टेकडीची बाह्यरेषा अंधुकशी दिसू लागली होती. टेकडी थोड्या मैलाच्या अंतरावर असावी असं दिसत होतं. टेकडी पायथ्याशी विस्तारलेली आणि मोठा परीघ असलेली होती. पण पहाटेच्या दाट धुक्याने वेढल्यामुळे तिचं शिखर नजरेस पडत नव्हतं. माझ्या सोबत्यांनी प्रतीक्षागृहाबाहेर जाऊन एका छोट्या बैलगाडीवर मोठमोठ्याने घोरणाऱ्या माणसाला हाका मारल्या. 1-2 हाकांनंतर तो माणूस जागा झाला आणि लवकरच त्याला आपल्या जबाबदारीची जाणीवही झाली. कुठं जायचंय हे सांगितल्यावर तो आम्हाला तिथे घेऊन जायला उत्सुक दिसला. त्याच्या अरुंद वाहनाकडे मी साशंकित नजरेनं पाहिलं. 2 चाकांच्या गाडीवर छत उभारलं होतं. आम्ही कसंबसं वर चढलो. त्यानंतर त्या माणसाने आमचं सामान वर ठेवलं. आमच्याबरोबर तो योगी शक्य तितक्या कमी जागेत स्वतःला आकुंचित करून बसला. बांबूच्या छताच्या त्या बैलगाडीत बसल्यावर मी पाय खाली लोंबकळत ठेवले. गाडीवान जोत्यावर चढून दाटीवाटीने बसला. अशा प्रकारे आम्ही बसण्याचा प्रश्न कसाबसा सोडवून त्याला निघायला सांगितलं. 2 पांढरे शुभ्र मजबूत पण लहानखुरे बैल भरपूर प्रयत्न करूनही आमच्या प्रवासाला वेग येत नव्हता. बैलासारखं आकर्षक जनावर भारताच्या अंतर्गत भागात ओझी वाहून नेण्यास फार उपयोगी ठरतं, कारण त्याच्यामध्ये उष्ण तापमान सहन करण्याची क्षमता घोड्यांपेक्षा जास्त असते. तसेच खाण्याच्या बाबतीतही घोड्या इतकं ते चोखंदळ नसतं. कित्येक शतकाच्या कालावधीनंतरही शांत खेड्यातील आणि छोट्या शहरातील रिवाजामध्ये फारसा बदल झालेला नव्हता. इसवी सन पूर्व 100च्या काळात जशा बैलगाड्या प्रवाशांची इकडून तिकडे ने-आण करायच्या तशाच त्या आजही करताना दिसतात आणि 2000 वर्षांनंतरही त्या बदलणार नाहीत.
आमच्या गाडीवानाचा चेहरा तांब्यासारखा लालसर तपकिरी दिसत होता. त्याला आपल्या बैलाचा अभिमान वाटत होता. बैलांची लांब वळणदार शिंगं धातूच्या दागिन्यांनी सजवली होती. त्यांच्या पायात बांधलेली घुंगरं किणकिणत होती. नाकात घातलेल्या वेसणीला हिसका देत गाडीवान त्यांना मार्ग दाखवत होता. बैलांची पावलं धूळ भरल्या रस्त्यावर आनंदाने थिरकत होती आणि मी उष्ण कटिबंधातील उगवणारी पहाट निरखत होतो. हळूहळू आसमंत उजळू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सुंदर दृश्याची उधळण लक्ष वेधून घेत होती. क्षितिजापर्यंत नजर टाकावी तिथे छोट्या मोठ्या टेकड्या दिसत होत्या. उजाड सपाट भाग कुठेच दिसत नव्हता. खुरट्या काटेरी झुडपांच्या भूप्रदेशातून आम्ही चाललो होतो. लाल मातीत काही ठिकाणी तेजस्वी बाजूसारखी हिरव्याकंच भातांच्या रोपाची शेतं होती. उन्हातानात कष्ट करून रापलेल्या चेहऱ्याचा एक शेतकरी मधूनच जाताना दिसला. तो शेतावर दिवसभर काबाड कष्ट करायला चालला होता यात शंकाच नव्हती. डोक्यावरून पाण्याची घागर घेऊन जाणाऱ्या एका मुलीलाही आम्ही मागे टाकलं. तिने अंगावर एकच लालभडक वस्त्र गुंडाळलेलं होतं, पण तिचे खांदे उघडे होते. तिने घातलेली रक्तवर्णीय माणकाची चमकी तिच्या एका नाकपुडीत चमकत होती, तर सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बाहूवरील बाजूबंद झळकत होते. तिचा कृष्णवर्ण ती द्रविडियन वंशाची असल्याचं दर्शवत होता. या भागातील बहुतेक रहिवासी द्रविड वंशीयच आहेत. इतर काही ब्राह्मण आणि मुस्लिम आहेत. या द्रविडियन मुली मुळातच आनंदी आणि दिलखुलास स्वभावाच्या असतात. शिवाय सावळ्या रंगाच्या त्यांच्या इतर भगिनींच्या मानाने अधिक बोलक्याही. आमच्या बैलगाडीने मागे टाकलेली ती मुलगी आमच्याकडे काहीशा आश्चर्याने पाहत राहिली. त्यावरून त्या भागात युरोपियन लोक क्वचित येत असावेत असा मी अंदाज बांधला. अशा प्रकारे आमचा मजल दरमजल प्रवास जवळचं शहर येईपर्यंत चालू होता. तिथली घरं श्रीमंतीची वाटत होती. एका मोठ्या मंदिराच्या दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या रस्त्यावर ती व्यवस्थितपणे बांधलेली होती. माझी चूक होत नसेल तर ते मंदिर कमीत कमी 1/2 मैलाच्या आवारात होतं. थोड्या वेळानंतर आम्ही मंदिराच्या ऐसपैस प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तेव्हा त्याच्या बांधकामाच्या भव्यतेचा साधारण अंदाज लावता आला. आम्ही तिथे 1-2 मिनटं थांबलो. त्या अल्प काळातही त्या जागेचं ओझरतं दर्शन घडावं म्हणून मी आत डोकावून पाहिलं. त्या मंदिराच्या आकाराइतका त्याचा विचित्रपणाही प्रभावी करणारा होता. अशी वास्तू मी कधीच पाहिली नव्हती. आतल्या प्रशस्त भागात 4ही बाजूने चक्रव्यूहासारखे वाटणारे विशाल चौक होते. त्या 4ही बाजूंच्या उंच भिंतींनी शेकडो वर्ष सूर्याचा प्रखर दाह सहन केल्याचं जाणवत होतं. प्रत्येक भिंतीत एक दरवाजा होता आणि त्याच्यावर विराट पॅगोडासारखं विचित्र बांधकाम केलेलं होतं. पॅगोडासारखा हा भाग विलक्षण सजावटीसारखा कोरिओ पिरॅमिडसारखा दिसत होता. त्याचा खालचा भाग दगडी तर वरचं बांधकाम विटांचं होतं. त्यावर जाड प्लॅस्टरचा थर होता. पॅगोड्यात अनेक मजले होते, पण त्याचा दर्शनी भाग वेगवेगळ्या आकृत्या आणि कलाकुसरींनी सजवलेला होता. या 4 मुख्य प्रवेशद्वारांच्या बुरुजाव्यतिरिक्त देवळाच्या आतल्या भागातून आकाशात झेपावणारे इतरही 5 बुरुज होते. त्यांचं बाह्य रंगरूप इजिप्तच्या पिरॅमिडची आठवण करून देत होतं. माझ्या नजरेत शेवटी भरल्या त्या लांबलचक छपनाने आच्छादलेल्या चपट्या दगडी खांबाच्या रांगा असलेल्या ओऱ्या, मोठा मध्यभाग, अंदूक दिसणारी मंदिरं, मिट्ट काळोखे वरांडे आणि खूपशा लहान लहान इमारती. या जागेचा सखोल अभ्यास लवकरच करायचा अशी खोंगाट मी मनाशी बांधली. बैल पुढे चालू लागले आणि पुन्हा एकदा आम्ही मोकळ्या मैदानावर आलो. अनेक आल्हाददायक दृश्य आमचं लक्ष वेधून घेत होती. लाल मातीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बुटकी झुडपं आणि अधूनमधून उंच झाडंही दिसत होती. झाडाच्या फांद्यांवर खूप पक्षी असावेत, कारण मी त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू शकत होतो. आणि जगभरातील पक्षी ज्या मंजूळ स्वरात सकाळी गात असतात ते वृंदगानही. आम्ही जात असलेल्या रस्त्याच्या कडेला छोटी आकर्षक मंदिरं अधूनमधून दिसत होती. त्यांच्या रचनेतील विभिन्नतेने मला चकित केलं. त्यातील काही हिंदू प्रथेनुसार बारकाईने कोरीकाम केलेली अत्यंत कलात्मक अलंकृत अशी होती, पण अधिकतर मंदिरं सपाट खांबावर रचलेली होती. असे खांब मी दक्षिण भारताशिवाय कुठेच पाहिले नव्हते. 2 मंदिरं अशी होती ज्यांच्या बाह्य रूपरेषेची अभिजात रचना जवळपास ग्रीक स्थापत्यासारखी होती. ही सर्व मंदिरं निरनिराळ्या काळात बांधली गेली असावीत अशा निष्कर्षावर मी पोचलो. आत्तापर्यंत आम्ही बैलगाडीने जवळपास 5-6 मैलाचा प्रवास केला असावा असं मला वाटतं. आता आम्ही टेकडीच्या खालच्या उतारापाशी आलो होतो. मला स्टेशनवरून याच टेकडीची अंधुकशी आकृती दिसली होती.
ती टेकडी सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात लालसर तपकिरी रंगाची आवाढव्य अशी दिसत होती. धुकं विरून गेलं होतं आणि त्या गगनचुंबी पहाडावरची आभाळरेषा स्पष्ट दिसत होती. लाल माती आणि तपकिरी खडकाचा तो एकाकी उंचवटा होता. त्याचा बराचसा भाग उजाड होता. त्याच्या रुंद वाटा जवळपास पूर्णतः वृक्षहीन झाल्या होत्या. पर्वतावरून सुटे झालेले हवेच्या माऱ्याने गुळगुळीत झालेले प्रचंड खडक इतस्ततः विखुरले होते. अरुणाचल, पवित्र लाल पर्वत. माझा सोबती माझ्या नजरेचा वेध घेत उद्गारला. त्याच्या चेहऱ्यावर आदरयुक्त उत्साहाचे भाव पसरले. क्षणभरासाठी तो एखाद्या मध्ययुगीन संतासारखा अत्यानंदात मग्न झाला. मी त्याला विचारलं, या नावाचा काही अर्थ आहे का? मी तर तुम्हाला नुकताच त्याचा अर्थ सांगितला आहे, सस्मित उत्तर देत तो पुढे म्हणाला. हे नाव अरुण आणि अचल या 2 शब्दापासून बनलं आहे. याचा अर्थ आहे लाल पर्वत. शिवाय मंदिराच्या मुख्य देवतेचंही तेच नाव असल्यामुळे त्याचा पूर्ण अनुवाद पवित्र लाल पर्वत असा होतो. मग यात पवित्र दीपस्तंभ कुठे आला? सांगतो. मंदिराचे पुजारी वर्षातून एकदा मुख्य उत्सव साजरा करतात. हा उत्सव जेव्हा मंदिरात संपन्न होत असतो त्याच वेळेला पर्वताच्या शिखरावर मोठी अग्निज्वाला प्रज्वलित होते. या अग्नीत मोठ्या प्रमाणात कापूर आणि तूप टाकलं जातं. त्यानंतर ही ज्योत पुढे कित्येक दिवस तशीच राहते आणि अनेक मैल अंतरावरूनही ती दिसते. ही ज्योत सगळ्यांसाठीच आदराचं स्थान आहे. तिचं दर्शन घेणारा प्रत्येकजण तिला साष्टांग दंडवत घालतो. हा साष्टांग नमस्कार असतो या पवित्र पर्वताला आणि तिथे निवास करणाऱ्या महान देवतेला. त्याचंच प्रतीक म्हणजे ही ज्योत आहे. आता या उंच टेकडीला आम्ही मधोमध राहून पाहू शकत होतो. तिच्याकडे पाहताना तिची खडकाळ भव्यता जाणवत होती. लाल तपकिरी आणि भुरकट खडकांनी सजलेलं एकाएकी शिखर मोत्यासारख्या प्रकाशमान आकाशात आपलं मस्तक उन्नत करून दिमाखात उभं होतं. हजारो फूट उंचावरून गगनाला भिडत होतं. पवित्र पर्वताच्या त्या चित्ररूप आकृतीवर चिंतन करत असताना माझी नजर अरुणाचलच्या उंच चढावाचा वेध घेत होती. अचानक माझ्या मनात भीतियुक्त आदरभाव उचंबळून आला. त्या सत्पुरुषाच्या शब्दाचा माझ्यावर झालेला परिणाम म्हणून की आणखी काही ते नेमकं माहीत नसल्यामुळे त्याचं कारण सांगता येत नाही. माझा सोबती कुजबुजला. तुम्हाला माहीत आहे, या पर्वताचा केवळ पवित्र भूमी म्हणून आदर केला जात नाही, तर हे स्थान विश्वातील एक आध्यात्मिक केंद्र बनावं म्हणून या पर्वताची प्रत्यक्ष देवाने स्थापना केली आहे असा दावा इथले स्थानिक परंपरा करते. या दंतकथेने माझ्या ओठावर स्मित पसरलं. किती भाबडेपण. त्यानंतर दीर्घ काळ प्रवास करून आम्ही महर्षींच्या आश्रमापाशी पोचलो. मग रस्ता सोडून बाजूच्या खडबडीत वाटेकडे वळलो. तिथून नारळीच्या आणि आंब्याच्या दाट वनात पोचलो. ती वनं पार करून बाहेर पडलो तर ती वाट एका कुंपण दारासमोर अचानक संपलेली दिसली. गाडीवानाने खाली उतरून ते दार धक्का देऊन उघडलं. त्यानंतर आम्ही एका मोकळ्या आवारात आलो. आम्ही बैलगाडीतून खाली उतरलो. आखडलेले हातपाय मोकळे करत मी सभोवताली पाहू लागलो. घनदाट झाडांनी तसंच निवडुंग आणि अन्य विस्तीर्ण वृक्षांनी महर्षींचं निवासस्थान वेढलेलं होतं. मागे पश्चिमेला दाट बनासारखं झुडपांचं जंगल पसरलं होतं. टेकडीच्या खालच्या उतारावर उभारलेला आश्रम एखाद्या नयनरम्य चित्रासारखा दिसत होता. जगापासून दूर एकांतात वसलेलं हे स्थान ध्यानधारणेसाठी खरोखरच योग्य होतं. त्या आवाराच्या डाव्या बाजूला असलेल्या 2 छोट्या इमारतींची छपरं गवताने झाकलेली होती. त्यांना लागूनच एक लांबलचक आधुनिक इमारत होती. त्या इमारतीचं उतरतं कौलारू छत त्याला लागून लटकणाऱ्या वळचणीवर विसावलं होतं. समोरच्या बाजूला एक छोटा वरंडा होता. आवाराच्या मध्यभागी एक मोठी विहीर होती. कमरेपर्यंत उघडं अंग असलेला काळ्या रंगाचा एक मुलगा त्या विहिरीवर लाकडी चाकाला लावलेल्या दोराने विहिरीतून पाण्याची बादली ओढत होता. आमची चाहूल लागताच त्या परिसरातील इमारतीमधून काही लोक आमच्या भोवती गोळा झाले. त्यांनी भिन्न भिन्न प्रकारचे कपडे परिधान केले होते. एकाने आपल्या कमरेभोवती फक्त लुंगी गुंडाळली होती तर दुसऱ्याने पांढरशुभ्र उंची रेशमाचं घोळदार वस्त्र घातलं होतं. ते आमच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. माझ्या सोबत्याने त्यांच्याकडे बघत मनमोकळं स्मितहास्य केलं. त्यांना वाटलेल्या नवलाची त्याला मजा वाटत होती हे स्पष्टच होतं. तो त्यांच्याजवळ गेला आणि तमिळमध्ये काहीतरी बोलला. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव लगेच बदलले आणि स्मितपूर्वक चेहऱ्याने ते माझ्याकडे पाहू लागले. त्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि ते चेहरेही मला आवडले.
आता आपण महर्षींच्या कक्षात जाणार आहोत. पिवळ्या वस्त्रधारी त्या सत्पुरुषांनी मला सांगितलं त्यानुसार मी वरांड्यात बूट काढून ठेवले. महर्षींसाठी भेटस्वरूपात खरेदी केलेली फळं बरोबर घेतली आणि उघड्या दारातून आत प्रवेश केला. तपकिरी काळ्या रंगाच्या 20 चेहऱ्यांचे डोळे आमच्यावर खिळलेले होते. लाल फरशीच्या जमिनीवर ते सगळे अर्धवर्तुळाकार बसले होते. दाराच्या उजव्या बाजूला दूरवर असलेल्या कोपऱ्यापासून आदरपूर्वक अंतर बाळगून ते घोळक्याने बसले होते. आम्ही तिथे दाखल होण्याआधीच प्रत्येकजण त्या कोपऱ्याकडे तोंड करून बसला होता. मी त्या कोपऱ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. तिथे एका लांबलचक पांढऱ्या आसनावर एक आकृती बसलेली दिसली. ते महर्षी आहेत हे कोणीही न सांगताच मला समजलं. माझ्या सोबत्यांनी महर्षींच्या आसनासमोर जाऊन त्यांना भक्तिभावाने साष्टांग दंडवत घातला. भिंतीत असलेल्या एका लांब रुंद खिडकीपासून थोड्या अंतरावरच महर्षींचं आसन होतं. त्यामुळे खिडकीतून येणारा प्रकाश थेट त्यांच्यावर पडत होता. आम्ही सकाळी ज्या बाजूने प्रवेश केला होता त्याच दिशेच्या खिडकीतून बाहेर स्थिर नजर लावून ते बसले होते. आम्ही तिथे आल्यावरही त्यांनी मान हलवली नाही. त्यांच्या नजरेला पडावं आणि त्यांना अभिवादन करता यावं या हेतूने मी आवाज न करता खिडकीजवळ आलो. बरोबर आणलेली फळं त्यांच्यासमोर ठेवून 1-2 पावलं मागे सरकलो. ते जिथे बसले होते त्याच्या अगदी समोर धातूची एक शेगडी ठेवलेली होती. तिच्यात जळते निखारे होते आणि त्या निखाऱ्यावर टाकलेल्या काही सुवासिक पावडरीने वातावरणात गंधाची जादू पसरवली होती. उदबत्त्यांच्या पात्रात उदबत्त्या संथपणे जळत होत्या. त्यांच्यातून निघणाऱ्या निळ्या रंगाचा धूर वळण घेत हवेत विरत चालला होता. त्यांचा एक वेगळा झोमणारा सुवास सगळीकडे पसरला होता. एक पातळ सुती चादरीची घडी जमिनीवर ठेवून त्यावर मी बसलो. समोरच्या आसनावर बसलेल्या त्या ताठ मौनाकृतीने माझ्याकडे पाहावं या आशेने मी नजर त्यांच्यावर स्थिरावली होती. महर्षींच्या अंगावर एक पातळ सुती लुंगीशिवाय काहीच नव्हतं. पण या भागात एवढं अल्प वस्त्र पुरेसं असतं. त्यांची त्वचा ताम्रवर्णी तरीही सर्वसाधारण दक्षिण भारतीयांच्या तुलनेत बरीच उजळ होती. ते उंच पुरे असावेत. तसेच त्यांनी वयाची 50 नुकतीच पार केलेली असावी. त्यांच्या डोक्यावरचे केस बारीक कापलेले होते. त्यांचं उंच आणि भव्य कपाळ त्यांच्या बुद्धिमत्तेचं द्योतक होतं. त्यांची शरीरयष्टी भारतीयांपेक्षा युरोपियनांचीच जास्त वाटत होती. हे माझं त्यांच्याविषयीचं प्रथम दर्शनी मत. महर्षींचं आसन अनेक पांढऱ्या शुभ्र उशांनी आच्छादलेलं होतं आणि त्यांचे चरण एका भव्य व्याघ्राजिनावर विसावले होते. त्या लांबलचक हॉलमध्ये टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी नीरव शांतता पसरली होती. आमच्या आगमनाने यत्किंचितही विचलित न होता महर्षी स्थिर निश्चल बसले होते. आसनाच्या दुसऱ्या बाजूला जमिनीवर बसलेला घामाघूम झालेला त्यांचा शिष्य बांबूच्या पट्ट्यांपासून बनवलेल्या हातपंख्याची दोरी शांतपणे ओढत होता. पंखा छतावरील लाकडी तुळईला बांधला होता आणि महर्षींच्या डोक्यावर लटकत होता. त्या पंख्याचा लयबद्ध आवाज ऐकता ऐकता समोर बसलेल्या महर्षींचं लक्ष वेधलं जावं म्हणून मी त्यांच्याकडे एकटक पाहत होतो. त्यांचे डोळे गडद तपकिरी रंगाचे, मध्यम आकाराचे, पूर्ण उघडे होते. त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली असली तरीही त्यांच्या डोळ्यातून तसं काहीच सूचित होत नव्हतं. त्यांचा देह एखाद्या पुतळ्यासारखा स्थिर निश्चल होता. या संपूर्ण काळात त्यांनी माझ्या नजरेला एकदाही नजर मिळवली नाही, कारण त्यांची दृष्टी दूर अंतराळात स्थिरावली होती आणि त्या नजरेतही शून्य भाव होते. त्यांच्याकडे पाहत असतानाच मला आठवलं की यापूर्वीही हे असं दृश्य मी पाहिलं आहे. कुठं बरं? माझी स्मृतिमंजुषा उघडून त्यातील काही दृश्यांवर मी नजर टाकली तेव्हा असंच एक चित्र माझ्या हाती पडलं. ते चित्र होतं कधीही न बोलणाऱ्या मौन साधूचं. ज्या विजनवासीला मी मद्रासजवळील त्याच्या एकांतातील कुटीमध्ये भेटलो होतो त्याचं शरीर असंच कोरीव शिल्पासारखं स्थिर, निश्चल आणि अचल होतं. मला आता महर्षीच्या शरीरात दिसणाऱ्या परिचित अचलतेत आणि त्या मौनावस्थेतील साधूच्या शरीराच्या स्तब्धतेत विलक्षण साम्य दिसत होतं. माणसाच्या डोळ्यांमध्ये बघून त्याच्या अंतर्यामी डोकावता येतं हे माझं एक अत्यंत जुनं तत्त्व आहे. पण महर्षींच्या या नजरेसमोर मात्र मी घुटमळलो, गोंधळात पडलो, धडपडलो. एक एक क्षण अत्यंत सावकाशपणे पुढे सरकत होता. आश्रमाच्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळात त्या क्षणांनी अर्धा तास घालवला. नंतर घड्याळाच्या काट्यांनी 1 तासाचं चक्र पूर्ण केलं. तरीही हॉलमध्ये कोणीही हालचाल करताना दिसत नव्हतं. कोणीही मौनाचा भंग करायला धजावत नव्हतं.
महर्षींच्या मौन मूर्तीकडे लक्ष एकाग्र करून पाहत असताना एक वेळ अशी आली की त्या आसनावरील आकृतीशिवाय इतर सगळ्या गोष्टींची जाणीवच नाहीशी झाली. मी त्यांच्यासाठी आणलेली, त्यांच्यासमोर छोट्या कोरीव टेबलावर ठेवलेली फळंही तशीच दुर्लक्षित राहिली. त्या मौनी साधूंनी केलेल्या स्वागतासारखंच स्वागत इथेही केलं जाईल याची कोणतीही पूर्वसूचना माझ्या सोबत्याने मला दिली नव्हती. या संदर्भात संपूर्ण अलिप्ततेचं असं विचित्र स्वागत अचानकच माझ्या वाट्याला आलं होतं. हे बघून कोणत्याही युरोपियन माणसाच्या मनात पहिला विचार हाच येईल, हा माणूस त्याच्या श्रद्धाळू भक्तांसमोर आव तर आणत नसेल. माझ्याही मनात एक दोनदा हाच विचार तरळून गेला, पण मी तो ताबडतोब झटकून टाकला. माझ्या सोबत्याने जरी मला त्याचे गुरु देहातीत अवस्थेत जात असतात हे सांगितलं नव्हतं, तरीही ते नक्कीच गहन ध्यानावस्थेत होते. त्यांची ही ध्यानावस्था पाहून मनात आणखी एक विचार डोकवला, ही अगम्य ध्यानाची स्थिती अर्थहीन रिक्ततेपेक्षा काही अधिक असेल का? हा विचार माझ्या मनात बराच काळ हेलकावे घेत राहिला, पण मी त्याचं उत्तर देऊ शकत नसल्यामुळे तो विचार सोडून दिला. एखाद्या चुंबकाने लोहकणाला आकर्षून घ्यावं तसंच त्या माणसाने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांच्या अस्तित्वाने मला पुरतं खिळवून ठेवलं होतं. सुरुवातीला मला वाटलेली भीती, आपल्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याच्या भावनेतून उडालेला गोंधळ हळूहळू विरू लागला. त्या जागी आता महर्षींच्या अस्तित्वाचं विलक्षण आकर्षण माझी जबरदस्त पकड घेऊ लागलं. मुग्धतेने माझा ताबा घेतला. पण या असाधारण दृश्याचा मी साक्षीदार होत असताना दुसरा तास संपता मला माझ्या मनात घडणाऱ्या एका मूक अविरोध बदलाची जाणीव होऊ लागली. महर्षींना विचारण्याच्या प्रश्नांचा बारीक बारीक तपशील मी ट्रेनमध्येच मनातल्या मनात तयार केला होता. ते सगळे प्रश्न एक एक करत गळून पडले. आता ते विचारले तरी आणि नाही विचारले तरी काही अंतर पडणार नव्हतं. आत्तापर्यंत मला भेडसावून सोडलेल्या प्रश्नांनी आणि ते मी सोडवू शकलो किंवा नाही या गोष्टीनेही काही फरक पडणार नव्हता. आताची माझी अवस्था वेगळीच होती. शांतीचा एक गहन स्थिर प्रवाह माझ्याजवळून वाहत होता. माझ्या अस्तित्वाच्या अगदी अंतर्यामी खोल भागात अथांग शांतीचा सागर प्रवेश करत होता आणि विचारांनी पिंजून काढलेल्या माझ्या मेंदूला थोडा आराम मिळू लागला होता. जे प्रश्न मी स्वतःला वारंवार विचारत होतो ते आता किती क्षुद्र वाटू लागले होते. गतकाळातील संपलेल्या वर्षाचा बदलत जाणारा देखावा किती रम्य वाटत होता. मला अचानक स्पष्टपणे एक जाणीव झाली, आपलं डोकं, आपली बुद्धी स्वतःच प्रश्न निर्माण करून ते सोडवण्याच्या नादात दुःखाला आमंत्रण देते. आजपर्यंत ज्या माणसाने बुद्धीला इतकं महत्त्व दिलं आहे त्याच्या मनात असा विचार येणं हे एक नवलच होतं. जवळजवळ 2 तास मी स्वतःला त्या शांततेच्या प्रवाहात सैल सोडून दिलं आणि माझ्यात खोलवर शिरणाऱ्या आरामाच्या जाणीवेचा आस्वाद घेऊ लागलो. किती वेळ चालला आहे याबद्दल आता चिडचिड नव्हती, कारण आतून मला एक नवीनच जाणीव होत होती. माझ्या मनाने निर्माण केलेल्या प्रश्नाच्या साखळदंडात आत्तापर्यंत स्वतःलाच कैद केलं होतं. त्या साखळ्यांचे तुकडे होऊन ते दूर फेकले गेले आणि एक नवाच प्रश्न माझ्या मनात हळूहळू व्यापून राहिला. फुलांच्या पाकळ्यांचा सुवास जसा आसमंत सुगंधित करतो तसंच हा महर्षी म्हणवणारा माणूस आध्यात्मिक शांतीचा सौरभ प्रस्फुटित करत असावा का? मला आध्यात्मिकतेची जाण आहे अशा भ्रमात मी कधीच नव्हतो. पण मला इतर व्यक्तींविषयी वैयक्तिक अनुभूती व्हायची, त्यांच्याविषयी माझ्या व्यक्तिगत प्रतिक्रिया असायच्या. महर्षींच्या व्यक्तिमत्वाबद्दल माझी अनुभूती म्हणजेच माझ्या मनात निर्माण होऊ लागलेली शंका होती. ती म्हणजे नुकत्याच उदयाला आलेल्या माझ्या गूढ शांतीचं श्रेय बहुधा त्या भौगोलिक परिस्थितीला द्यावं लागेल ज्या परिस्थितीत मी सध्या आहे. या परिस्थितीचा मी आणखी सखोल विचार करू लागलो. आत्म्याच्या एखाद्या किरणोत्सर्गी प्रक्रियेद्वारा मनाने मनाचे विचार जाणण्याच्या अपरिचित पद्धतीने माझ्या मनातील प्रक्षुब्ध प्रश्नांची खळबळ शांत करून माझ्या आत्म्याला प्रगाढ शांतीचं वरदान प्राप्त करून दिलं ते या महर्षींनी की काय? आणि तरीही ते तर माझ्या अस्तित्वाची जाणीव नसल्यासारखे पूर्णपणे निष्क्रिय भासत होते. वातावरणात पहिला तरंग उमटला. कोणीतरी माझ्याजवळ येऊन कानात पुटपुटलं, तुम्हाला महर्षींना प्रश्न विचारायचे होते ना? माझ्या माजी गाईडने धीर सोडला असल्याची दाट शक्यता होती. माझ्यासारख्या अस्वस्थ युरोपियनाने सहनशीलतेचा कळस गाठला असाच त्याचा विचार असावा. अरे माझ्या चौकस मित्रा, खरं तर मी इथे तुझ्या गुरूंना प्रश्न विचारायला आलो होतो, पण आता मी स्वतःशी आणि पूर्ण जगाशी शांती प्रस्थापित केली आहे, तेव्हा मी माझ्या डोक्याला प्रश्नांनी का शिणवू? माझ्या आत्म्याच्या जहाजाला किनाऱ्याशी बांधणारे बंध मोकळे होऊ लागले आहेत असं वाटतंय.
एक अद्भुत सागर मी पार करून जाण्याच्या प्रतीक्षेत होतो आणि ते महान धाडस करायला जात असतानाच तू मला या जगाच्या कोलाहलाने भरलेल्या बंदरावर मागं खेचलंस. आता ती मोहिनी नष्ट झाली होती. माझ्या सोबत्याने दिलेल्या दुर्दैवी दखलेने इशाऱ्याचं काम केलं. जमिनीवर बसलेले लोक आता हॉलभर फिरू लागले. माझ्या कानावर वेगवेगळे आवाज येऊ लागले आणि आश्चर्याचा कळस म्हणजे महर्षींच्या गडद तपकिरी डोळ्यांची एक दोनदा हालचाल झाली. पापण्या फडफडल्या. मग मस्तक वळलं. चेहरा हळूहळू अगदी संतपणे खाली झुकत गेला. आणखी काही क्षण गेले आणि मी त्यांच्या नजरेच्या कक्षेत आलो. पहिल्यांदा त्या साधूची गूढ नजर माझ्या दिशेने वळली. ते आता त्यांच्या ध्यानावस्थेतून बाहेर आले होते हे स्पष्ट समजत होतं. माझी शांत मनस्थिती ढवळून टाकणाऱ्या माझ्या सोबत्याला मी कोणतीच प्रतिक्रिया न देता शांत बसलो होतो. त्यामुळे त्याचा प्रश्न माझ्या कानावर पडलाच नसावा असं वाटून त्याने त्याची पुनरावृत्ती करीत मोठ्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. पण माझ्याकडे सौम्यपणे टक लावलेल्या महर्षींच्या पाणीदार नेत्रात एक प्रश्न होता. तो निःशब्द असूनही मला वाचता आला. जी प्रगाढ शांती तुम्ही आणि समस्त मानवजात प्राप्त करू शकता तिचा ओझरता अनुभव घेऊनही विचलित करणाऱ्या तुमच्या शंकांचा उद्रेक अद्याप शिल्लक असण्याची शक्यता आहे. आतून ओसंडून वाहणाऱ्या शांतीत मी न्हावून निघालो. मी माझ्या सोबत्याकडे वळून म्हणालो, नाही, आता मला काहीच विचारण्यासारखं वाटत नाही. पुन्हा कधीतरी विचारू. या भेटीचं प्रयोजन समजून घेण्याची आवश्यकता आता मला वाटू लागली. महर्षींकरता नाही तर चैतन्यमयी होऊ लागलेल्या त्या छोट्या जनसमुदायासाठी मला माझ्या सोबत्याने पुरवलेल्या माहितीनुसार फक्त मूठभर शिष्य इथले रहिवासी असून बाकीचे लोक देशाच्या विविध भागातून महर्षीला भेटायला येत होते. मी याविषयी विचार करत होतो. तितक्यात कसं कुणास ठाऊक माझ्या गाईडने स्वतःहून माझा परिचय त्या समूहाला करून दिला. त्या छोट्या जमावासमोर तो खूप हातवारे करत मोठ्या उत्साहाने तमिळमध्ये बोलू लागला. त्याच्या त्या खुलाशात बराच काल्पनिक मीठ मसाला लावलेला असावा की काय अशी मला भीती वाटली. कारण जमावातून आश्चर्याचे चित्कार उमटू लागले होते. दुपारचं जेवण झालं. दुपारच्या निर्दय सूर्यप्रकाशाने तापमान इतकं उंचावलं ज्याचा अनुभव मी कधीच घेतला नव्हता. पण काय करणार, आम्ही उष्णकटिबंधाच्या अक्षांशापासून फार दूर नव्हतो. पण या उच्चांकी तापमानामुळेच लोकांनी कामकाजाऐवजी सावलीची जागा शोधून दुपारची वामकुक्षी घेणं पसंत केलं होतं. त्यामुळे मी कोणाच्याही नजरेला न पडता महर्षींकडे गुपचूप येऊ शकलो. मी त्या मोठ्या हॉलमध्ये प्रवेश करून त्यांच्याजवळ बसलो. महर्षी त्यांच्या आसनावरील पांढऱ्या उशीवर थोडंसं कलंडून बसले होते. एक नोकर त्यांच्या डोक्यावरील पंख्याची दोरी सतत ओढत होता. दुपारच्या उन्हात पंख्याचा आणि दोरीचा मागे पुढे सरकवण्याचा मंद आवाज सुखद वाटत होता. महर्षींच्या हातात एक हस्तलिखित पुस्तक होतं. अत्यंत सावकाशपणे ते काहीतरी लिहित होते. मी तिथे प्रवेश केल्यानंतर काही क्षणांनी त्याने ते पुस्तक बाजूला ठेवून एका शिष्याला हाक मारली. त्यांच्यात आपसात तमिळमध्ये काही संभाषण झालं. मी त्यांच्या जेवणात सहभागी होऊ शकत नसल्याबद्दल त्याच्या गुरूंनी पुन्हा एकदा खेद व्यक्त केल्याचं त्यांच्या शिष्यानं सांगितलं. त्यांनी खुलासा केला, महर्षी साधंच जीवन जगतात आणि यापूर्वी त्यांनी कोणा युरोपियनाला जेवू खाऊ घातलेलं नसल्यामुळे ते काय खातात हे माहीत नाही. मी महर्षींचे आभार मानत म्हणालो, मला त्यांच्यासोबत त्यांचे मसाले नसलेले खाद्यपदार्थ खायला आवडतील आणि काही लागलं तर मी जवळच्या गावातून मागवून घेईन. त्यांच्या आश्रमात ज्या शोधासाठी आलो आहे त्याच्यासमोर मला जेवणा खाण्याचा प्रश्न तितकासा महत्त्वाचा वाटत नसल्याचंही मी त्यांना सांगितलं. साधूंनी माझं बोलणं कोणताही शेरा न मारता लक्षपूर्वक शांतपणे ऐकून घेतलं. तो एक चांगला हेतू आहे इतकंच ते म्हणाले. त्यांच्या या शब्दांनी मला या विषयावर अधिक बोलण्यासाठी प्रवृत्त केलं. गुरुजी, मी आमच्या पाश्चात्य तत्त्वप्रणालीचा आणि शास्त्रांचा अभ्यास केला आहे. गर्दीने गजबजलेल्या आमच्या शहरात राहून तिथल्या लोकांसोबत काम केलं आहे. त्यांच्या सुखाची आणि आनंदाची चव चाखली आहे आणि स्वतःला त्यांच्या महत्त्वाकांक्षेत कैदही होऊ दिलं आहे. तरीही मी एकांतात जाऊन खोल विचारांच्या एकाकीपणात भटकलो आहे. मी पश्चिमेच्या साधूंना प्रश्न विचारले आहेत. आता मी माझा मोर्चा पूर्वेकडे वळवला आहे. मला माझ्या विचारांचा अंधकार दूर करायचा आहे. अधिक प्रकाशाची आवश्यकता आहे. महर्षींनी मान हलवली. जणू त्यांना म्हणायचं होतं, होय, मी सहज समजू शकतो. मी अनेक मर्तप्रणाली सिद्धांत ऐकले आहेत. समजुतीचे तसेच बौद्धिक पुराव्याचे ढीकच्या ढीक माझ्याभोवती जमा झाले आहेत. पण आता मला त्याचा वैताग आला आहे. वैयक्तिक अनुभवातून जे सिद्ध होऊ शकत नाही त्याविषयी मी अत्यंत शंकाखोर झालो आहे.
माफ करा, पण मी धार्मिक नाही. खरंच का मानवी भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काही असतं? असेल तर ते माझं मला कसं जाणवेल? आमच्याभोवती जमा झालेले 3-4 भक्त माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांच्या गुरुशी असं अचानकपणे आणि धाडसाने बोलून मी आश्रमाच्या शिष्टाचाराचा नकळत भंग केला होता का? मला माहीत नाही. सत्य जाणून घेण्याची कित्येक वर्षापासूनची ही ओढ, अभिलाषा इतकी तीव्र झाली होती की अनपेक्षितपणे तिच्यावरचा माझा ताबा सुटला आणि ती मुखावाटे बाहेर पडली. महर्षी जर समजूतदार असतील तर ते परंपरेचा असा भंग नक्कीच समजून घेऊ शकतील. त्यांनी माझ्या बोलण्यावर एका शब्दानेही उत्तर दिलं नाही, पण ते गहन विचारामध्ये गुंतलेले दिसले. माझ्या हातून जे कृत्य घडलं त्याबद्दल आता करण्यासारखं काही नव्हतं आणि माझी जीभही सैल सुटली होती. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांना उद्देशून बोलू लागलो. पश्चिमेतील आमचे सुज्ञ लोक, आमचे शास्त्रज्ञ त्यांच्या चातुर्याबद्दल बरेच प्रसिद्ध आहेत. त्याबद्दल त्यांना मानसन्मान मिळतो. तरीही जीवनापलीकडे दडलेल्या सत्यावर ते प्रकाश टाकू शकत नसल्याचं त्यांनाही मान्य आहे. तुमच्या भूमीवर काही महात्मे जे दाखवून देऊ शकतात, जे आमचे पाश्चात्य साधुसंत दाखवायला असमर्थ आहेत असं म्हटलं जातं. खरंच असं आहे? तुम्ही मला साक्षात्काराचा अनुभव घडवून आणण्यात मदत करू शकता की असा शोध हाच मुळात एक भ्रम, मृगजळ आहे? मी माझ्या संभाषणाचा मुद्दा पूर्ण स्पष्ट केला आणि महर्षींच्या प्रतिक्रियेची वाट पाहायचं ठरवलं. ते माझ्याकडे विचारपूर्वक बघत होते. कदाचित ते माझ्या प्रश्नावर विचार करत असावेत. 2 मिनिटं निश्शब्दतेत निघून गेली. शेवटी त्यांचे ओठ हलले. तुम्ही म्हणता मी जाणू शकतो. मला सांगा, हा मी कोण आहे? आता त्यांनी दुभाषाची सेवा बाजूला सरून माझ्याशी इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली. माझा मेंदू काम करेनासा झाला. मती गुंग झाली. मी स्पष्टपणे म्हणालो, माफ करा, पण मला तुमचा प्रश्न समजू शकला नाही. माझा प्रश्न स्पष्ट आहे, पुन्हा विचार करा. मी पुन्हा एकदा त्यांच्या शब्दामुळे गोंधळात पडलो. माझ्या डोक्यात एक कल्पना तरळून गेली. मी स्वतःच्या छातीकडे बोट दाखवत माझं नाव उच्चारलं. आणि तुम्ही त्याला ओळखता? हो, अगदी जीवनभर. त्यांच्या स्मिताचं उत्तर स्मिताने देत मी म्हणालो, पण हे तर केवळ तुमचं शरीर आहे. मी परत विचारतो, तुम्ही कोण आहात? माझ्याकडे या असाधारण चौकशीचं समर्पक उत्तर नव्हतं. महर्षी पुन्हा म्हणाले, आधी या मीला जाणून घ्या, मग तुम्हाला सत्य समजेल. माझं मन पुन्हा गोंधळात पडलं. मी खोल संभ्रमात अडकलो. हा गोंधळ स्वतःला व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत होता. महर्षींची इंग्रजी बोलण्याची मर्यादा संपत आली होती, कारण ते दुभाषाकडे वळले. दुभाषाने त्यांच्या उत्तरांचा अनुवाद केला. करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे, स्वतःच्या आत डोकवा. हे योग्य रीतीने करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. हा तर विलक्षण प्रतिटोला होता, पण तरीही मी त्यांना विचारलं, एखाद्याने काय करायला हवं? मी कोणती पद्धत वापरावी? स्वतःच्या स्वरूपाविषयी सखोल चिंतनातून आणि सत्याच्या अखंड ध्यानातून प्रकाश दिसू शकेल. मी कित्येकदा सत्यावर ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण मला प्रगतीचं एकही चिन्ह दिसून आलं नाही. काहीच प्रगती झाली नाही हे तुम्हाला कसं कळलं? आध्यात्मिक प्रांतात स्वतःच्या प्रगतीचा अंदाज येणं सोपं नसतं. गुरुची मदत आवश्यक असते का? गुरुची मदत होऊ शकते. तुम्ही सांगितलेल्या मार्गाने स्वतःच्या आत डोकवायला गुरु मदत करू शकतो. मनुष्य ज्या ज्या गोष्टीचा शोध घेतो त्या सगळ्या गुरु देऊ शकतो. अशा गोष्टी व्यक्तिगत अनुभवातून समजून घ्यायच्या असतात. गुरुच्या मदतीने आत्मसाक्षात्कार होण्यासाठी किती वेळ लागतो? हे सगळं शोध घेणाऱ्याच्या मानसिक परिपक्वतेवर अवलंबून असतं. दारुगोळ्यामुळे आग पटकन पसरते, पण कोळसे पेटायला वेळ लागतो. महर्षी, गुरु आणि त्यांच्या पद्धतीविषयी बोलायला राजी नसल्याचं जाणवलं, तरीही माझा हेकटपणा इतका प्रबळ होता की या जाणीवेकडे सपशेल दुर्लक्ष करून मी त्यांना त्याविषयी इतर थोडेफार प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी आपला निर्विकार चेहरा शांतपणे खिडकीकडे वळवला आणि पलीकडे दिसणाऱ्या पर्वतराशीकडे एकटक पाहत राहिले. कोणतंही उत्तर देण्याची कृपा ते करणार नसल्याचा तो इशारा मला कळला आणि मी तो विषय सोडून दिला. महर्षी जगाच्या भविष्याबद्दल काही मत व्यक्त करतील का? कारण आम्ही सध्या अतिशय आणीबाणीच्या, नाजूक आणि निर्णायक काळात जगत आहोत. भविष्याच्या विचारांनी स्वतःला त्रास का करून घेता? योग्याने प्रश्न केला. तुम्हाला वर्तमानाचं भानही नीट नाही. आत्ताची काळजी घ्या, मग भविष्य आपोआप त्याची काळजी घेईल. पुन्हा दुसरा टोला. पण या प्रसंगी मी सहजासहजी बदणार नव्हतो, कारण जिथे जीवनाच्या शोकांतिका लोकांना निर्ममतेने भरडून टाकतात अशा जगातून मी आलो होतो.
जंगलातल्या या विजनवासात त्याची तीव्रता तितकी नसते. त्यामुळे मी माझा हेका चालूच ठेवला. हे जग लवकरच मित्रत्वाच्या आणि परस्पर मदतीच्या युगात प्रवेश करणार आहे की ते अनागोंदी आणि युद्धात बुडून जाईल. माझं बोलणं महर्षींना मुळीच रुचलं नव्हतं. तरीही त्यांनी उत्तर दिलं, या जगाचं नियंत्रण करणारा एक नियंता आहे आणि जगाची देखभाल करणं हा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी या जगाला निर्माण केलं आहे आणि त्याची देखभाल कशी ठेवायची हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. या जगाचं ओझं तो वाहतो, तुम्ही नव्हे. पण तरी एखाद्याने पूर्वग्रहविरहित नजरेने भोवतालच्या जगाकडे पाहिलं तर हा दयाळू आदरणीय असतो कुठे? हे दिसणं अवघडच आहे. मी विरोध केला. साधूला ते फारसं आवडलेलं दिसलं नाही. तरी त्याचं उत्तर आलं, तुम्ही जसे असता तसंच हे जग असतं. स्वतःला समजून न घेता जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात काय अर्थ आहे? हा असा प्रश्न आहे ज्याचा विचार सत्य शोधणाऱ्याने करायचा नसतो. लोक आपली ऊर्जा अशाच निरर्थक प्रश्नांमध्ये घालवतात. आधी स्वतःमागे दडलेलं सत्य शोधून काढा, मगच तुम्ही जगाआड दडलेलं सत्य योग्य प्रकारे समजून घेऊ शकाल, कारण त्याच सत्याचा तुम्ही देखील एक भाग आहात. अचानक संभाषणात खंड पडला. एका नोकराने येऊन आणखी काही उदबत्त्या पेटवल्या. त्याच्यातून उठणाऱ्या वर जाणाऱ्या निळ्या धूम्रवलयाकडे महर्षींनी पाहिलं. त्यानंतर बाजूला ठेवलेलं हस्तलिखित पुन्हा उचलून त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. अशा रीतीने त्यांनी मला त्यांच्या अवधानाच्या सीमेबाहेर काढलं. नव्याने उद्भवलेल्या त्यांच्या या अलिप्ततेमुळे माझ्या आत्मप्रतिष्ठेवर जणू बर्फाचं पाणी सांडलं होतं. मी आणखी 15 मिनटं बसून होतो, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या मनस्थितीत ते दिसत नव्हते. आमचं संभाषण खरोखरच संपलं आहे याची जाणीव होऊन मी जमिनीवरून उठलो. हात जोडून नमस्कार करून त्यांची रजा घेतली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.